आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेल्वे भरती जी काही आता चालू आहे आरआरबी एनटीपीसी ही रेल्वे भरती चालू झालेली आहे। तर ह्या रेल्वे भरतीची डेट काय असणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परीक्षा मराठी भाषेत असणार आहे। 2022 पासून सर्व एक्झाम ह्या कशा पद्धतीने होत आहे मराठी भाषेमध्येही होत आहे। तर याच्यामध्ये काय आहे आपण जसं बँकेची एक्झाम देतो त्याच्यामध्ये कसं मराठीमध्ये नसतेच पेपर इंग्लिश मध्येच असते। मग ह्या आरआरबीच्या भरतीमध्ये आपण त्याचा अभ्यास मराठीमध्ये हे करू शकतो आणि इंग्लिश मध्ये हे करू शकतो। ज्यांना जशा पद्धतीने पेपर सोपवला जातो त्यांनी तशा पद्धतीने पेपर सोडवावा। तर बघा मग आरआरबी एनटीपीसी नुसार ह्या जागा निघालेल्या आहेत। तर बघा मग 2025-26 ह्या जागा म्हणजे भरती होणार आहे। त्याच्यानंतर तर याची आपण बघणारच आहोत। रिक्त जागा, महत्वाच्या तारखा, पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख असं बघणार आहोत। अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कोणत्या पोस्ट आहेत। ग्रॅज्युएट साठी एनटीपीसी ग्रॅज्युएट साठी काय आहे आणि 12वीच्या बेसवर कोणत्या जागा असणार आहेत हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं। याच्यानंतर आपली एक्झाम डेट काय येणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। वय काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। आपण बघा मग याच्या तारखा काय असणार आहेत, महत्त्वाच्या तारखा काय असणार आहेत, हे फॉर्म कधीपासून चालू होणार आहे तर 21/10/2025 पासून या फॉर्मची ओपनिंग होणार आहे। कोणासाठी? ग्रॅज्युएट एनटीपीसी ग्रॅज्युएट जे आहेत त्यांच्यासाठी हे फॉर्म असणार आहे। तर त्याची क्लोजिंग डेट काय असणार 23/11/2025 ही त्याची क्लोजिंग डेट असणार आहे। एनटीपीसी ग्रॅज्युएट नुसार जे विद्यार्थी आहेत त्यांचे फॉर्म कधीपासून ओपनिंग होणार आहे तर 21/10/2025 तर त्याची क्लोजिंग डेट काय असणार आहे 23/11/2025। तर 1 महिन्याचा कालावधी हा असणार आहे। तर ऑल ओव्हर इंडिया मधून या जागा भरल्या जाणार आहेत। तर अत्यंत महत्त्वाच्या अशा ह्या जागा असणार आहेत। तर मग तुम्ही ग्रॅज्युएट ज्यांनी एनटीपीसी ग्रॅज्युएट मध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांची हे लक्षात ठेवायचं पूर्ण 1 महिन्याचा कालावधी आहे। 21/10 पासून ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर एनटीपीसी 12वी वर कधीपासून फॉर्म ओपनिंग होणार आहे त्याचे 28/10/2025 ते 27/11/2025 पर्यंत ह्याचा कालावधी असणार आहे। जे काय 12वी ग्रॅज्युएट म्हणजे 12वीच्या बेसिसवर ह्या जागा भरणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट दिलेले सिनियर क्लर्क म्हणून दिलेले, अकाउंटंट म्हणून अशा पोस्ट दिलेल्या आहेत। तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता त्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या ह्या पोस्ट असणार आहेत। मग याचे एक्झाम डेट काय असणार आहे डेट काय असणार आहे फॉर्म भरण्याची 12वी वरचे 28/10/25 ते 27/11/25। तर ग्रॅज्युएट वाल्याची काय असणार आहे 21/10/2025 ला ओपनिंग होणार आहे आणि 20/11 म्हणजे दोन्ही फॉर्मला एका महिन्याचा कालावधी आहे। तो ऑल ओव्हर इंडिया मधून हे फॉर्म भरले जाणार आहेत। तर म्हणजे तुम्ही एकदम सुरुवातीला हे फॉर्म भरायचा नाही आणि एकदम शेवटी फॉर्म भरायचा नाही। म्हणजे 4-5 दिवसांना अगोदर आणि 4-5 दिवसांनंतर अशा दरम्यान हे फॉर्म भरायचे आहेत। वयोमर्यादा कशी असणार आहे बघणार आहोत आपण। तर वयोमर्यादा कशी असणार आहे, वयोमर्यादा कसं असणार आहे जे काही ग्रॅज्युएटेड आहेत त्यांच्यासाठी आणि 12वी अंडर ग्रॅज्युएटेड यांच्यासाठी कसं असणार आहे तर हे बघणार आहोत। म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा पद्धतीने। तर बघा मग ओपन साठी काय असणार आहे 18 ते 33 वर्ष म्हणजे 18 वर्षानंतरचे पुढचे 33 वर्षापर्यंत। मग ओबीसी साठी काय असणार 3 वर्ष ऍड होणार त्याच्यानंतर किती 36 वर्षाचा कालावधी। तसंच ह्याच्यासाठी एससी एसटी साठी किती ऍड होणार 5 वर्ष। तर असं मग अशा पद्धतीने हे एज लिमिट असणार आहे। ओपन कॅटेगरी साठी 18 ते 33 वर्ष असणार आहे आणि ओबीसी साठी 3 वर्ष ऍड करायचे। तसंच एनटी-एससी साठी काय असणार आहे 5 वर्ष ऍड अशा पद्धतीने वयोमर्यादा असणार आहे। अंडर ग्रॅज्युएटेड साठी किती असणार आहे तर बघा मग 18 ते 30 वर्ष ही ओबीसी साठी असणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्लस करायचे ओबीसीचे तर 33 वर्ष असं असणार आहे। प्लस परत एनटी-एससी साठी किती 5 वर्ष तर असं हे
वयोमर्यादा असणार आहे त्यांची. तर बघा सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहेत आणि पेपर पॅटर्न कसा असणार आहे आणि टायमिंग काय असणार आहे हे आपण बघणार आहोत. बघा तर बघा मग कसं दिलेले सब्जेक्ट कोणते असणार आहेत. क्वेश्चन मार्क्स किती 90 मिनिटाचा असा हे पेपर असणार आहे. बघा मग मॅथ असणार आहे 30 मार्कावर क्वेश्चन येणार आहेत. 30 क्वेश्चन येणार आहेत आणि त्याचे काय असणार आहेत 30 मार्क्स असणार आहे. तर बघा मग रिझनिंग मध्ये किती 30 क्वेश्चन येणार आहेत आणि 30 मार्क म्हणजे एका प्रश्नाला एकच मार्क्स असं असणार आहे. तर बघा मग जीके जीएस मध्ये किती असणार आहे 40 प्रश्न 40 मार्काला. तर असा किती कसा पेपर असणार आहे 100 मार्क्सचा असा पेपर असणार आहे. टोटल 100 क्वेश्चन 100 मार्क असा पेपर असणार आहे. मिनिटं किती 90 मिनिटाचा असा पेपर असणार आहे. तर प्रत्येकाला कसं वाटतं ही एक्झाम मध्ये खूप स्पर्धा आहे. तर प्रत्येक एक्झाम मध्ये ही स्पर्धा तर असतेच. तर सर्वात जास्त काय महत्वाचं असतं आपण अभ्यास कसा करायचा. तर अभ्यास अत्यंत महत्वाचा. अभ्यासाच्या बेसवरच आपण म्हणजे पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह राहील तर बी पॉझिटिव्ह होत असतो. तर बघा मग आपण काय करायचं सब्जेक्ट नुसार अभ्यास करायचा आणि रेग्युलर अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये रेग्युलर मध्ये राहून आपण म्हणतो की इकडले विद्यार्थी खूप हुशार युपी बिहारचे विद्यार्थी खूप हुशार असं काही नसतं. जे कोणी अभ्यास करते तेच नेहमी तेच हुशार असते असं काहीच नसते कधीही. त्याच्यामुळे हे अत्यंत महत्वाचा असा हा विषयाचा अभ्यास असणार आहे. मॅथमॅटिक्स रिझनिंग आणि जीके असे हे आपल्याला 3च विषयाचा अभ्यास हे करायचा. महत्वाची बाब सांगायचं झालं तर अशा परीक्षामध्ये इंग्लिश हा विषयच नसतो. इंग्लिश मध्ये जास्त विचारलेलेच नसतात प्रश्न. ह्या RRB भरती NTPC नुसार याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेले असो किंवा नॉन ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असेल तर असं बऱ्यापैकी तुम्हाला हा टॉपिक समजला असणार. वयोमर्यादा काय असणार आहे पेपर कोणत्या डेट कोणत्या डेटला फॉर्म ओपनिंग कोणत्या डेटला फॉर्म क्लोजिंग असं हे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. ज्यांना कोणीही RRB रेल्वे भरतीमध्ये आहेत त्यांना नक्की एक संधी मिळू द्या. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर थोडासाही जरी आवडला असेल तर चॅनल लाईक करायला विसरू नका.